नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग नागाव समुद्रात पाण्यावर चालणाऱ्या कारचे निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते लोकार्पण। रायगडच्या अलिबाग नागावमध्ये साकारतो हिरानंदानी यांचा 225 एकरचा एकात्मिक कोस्टल टाउनशिप भव्य प्रकल्प। अलिबागला एक प्रमुख निवासी आणि पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने हिरानंदानी यांचं एक पाऊल। सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी निरंजन हिरानंदानी यांचं रायगडात महत्त्वाचं पाऊल। पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणासाठी राज्य सरकारचे सकारात्मक धोरण। पाण्यावर चालणारी कारबोट ठरतीये लक्षवेधी। उद्योजक निरंजन हिरानंदानी यांचा सागरी कारबोटीतून थरारक सवारी। रायगड जिल्ह्यातील अलिबाग नागाव येथे अलिबाग नागाव समुद्रात पाण्यावर चालणाऱ्या कारचे निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते लोकार्पण आज करण्यात आले। नागाव येथे हिरानंदानी कम्युनिटीचा एक भव्य 225 एकरचा एकात्मिक कोस्टल टाउनशिप प्रकल्प उभारला जातोय। हा प्रकल्प अलिबागला एक प्रमुख निवासी आणि पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे। हा प्रकल्प मुख्यत्वे लक्झरी राहणीमान आणि नैसर्गिक वातावरण शोधणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट गुंतवणूक पर्याय असल्याचे निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले। सागरी किनारे, पर्यटन विकास तसेच पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणासाठी राज्य सरकारचे सकारात्मक धोरण असल्याचे निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने समुद्रात पाण्यावर चालणारी कारबोट लक्षवेधी ठरत आहे। या कारबोटीतून हिरानंदानी यांनी थरारक सफर केली तर स्पोर्ट्स बाईकचीही मजा घेतली। नागाव बीच आणि मांडवा जेट्टीजवळ असलेला हा प्रकल्प 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि स्टुडिओ अपार्टमेंट्स ऑफर करतो, ज्याची किंमत 1.10 कोटींपासून सुरू होते। यामध्ये 1 किलोमीटर खाजगी समुद्रकिनारा, खाजगी जेट्टी, 15 एकरचे जंगल आणि 90,000 चौरस फूट क्लब हाऊस अशा प्रीमियम सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। हिरानंदानी सँड्स अलिबाग प्रकल्पाची वैशिष्ट्ये यामध्ये गेटवे ऑफ इंडियापासून बोटीने म्हणजेच फेरीने फक्त 25 मिनिटांवर असणार आहे। या प्रकल्पातील सुविधा पाहिल्यास 1 किमी खाजगी समुद्रकिनारा, खाजगी जेट्टी, 110 एकरचे वेटलँड अम्युजमेंट पार्क आणि 15 एकरचे खाजगी जंगल असणार आहे। याबरोबरच क्लब हाऊसमध्ये 90,000 चौरस फूट क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि जैन मंदिर असणार आहे। तसेच 1 BHK, 2 BHK, 3 BHK लक्झरी अपार्टमेंट्स आणि स्टुडिओ होम्स देखील असणार आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, रायगड। अलिबागच्या डेव्हलपमेंटसाठी हिरानंदानी सँडच्या माध्यमातून आज वॉटर स्पोर्ट्स हा प्रकल्प या ठिकाणी आज इनोव्हेशन होतोय। या सगळ्यात जास्त आनंद आहे माझ्या मतदारसंघामध्ये अशा अनेक उद्योग येत आहेत की ज्या पर्यटकांना चालना देण्यासाठी विशेषतः रोजगार निर्मिती या ठिकाणी नक्की होईल असा आशावाद आहे। आणि येणारा पर्यटक देश विदेशातून जो पर्यटक येईल यांना एक चांगल्या सुविधा या ठिकाणी यांच्या माध्यमातून इराणच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होतील। त्यामुळे अलिबागची डेव्हलपमेंट अनेक जलद होतोय। विशेषतः रेवस रेती या रस्त्याला लागूनच नागाव असल्यामुळे येणाऱ्या सुकर मार्गात या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ब्रिजचं काम सुरू आपण बघितलं। मला वाटतं अलिबागची डेव्हलपमेंट सगळ्यात आधी पाच होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घोषणा केल्याप्रमाणे आज तिसरी मुंबई आज पेन अलिबाग मध्ये येतोय, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। आणि विशेषतः येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्यात मुंबईपेक्षा डेव्हलपमेंट अलिबाग असल्यामुळे येणाऱ्यांचा ओघ निश्चित जास्त आहे आणि त्याचं स्वागत आम्ही निश्चित करतो। अलिबागच्या डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही सांगितलं, जिल्हा परिषदेच्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट बद्दल नक्की जो 12 जिल्हा परिषद संदर्भात महाराष्ट्रातला जो निकाल लागला त्याप्रमाणे शिवसेना पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे। अशा एक महायुतीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आदरणीय पवार वहिनी असतील, हे प्रमुख नेतेपासून या संदर्भात निर्णय घेतील। काय सांगाल, हिरानंदानींचा प्रोजेक्ट आपल्या नागाव मध्ये आलेला आहे। विकासाच्या अनेक संकल्पना आहेत, रोजगार आणि पर्यटनावर देखील भर दिला जाणार आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी हर्षदा निखिल मयेकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव। मला आनंद होतोय की आज हिरानंदानींसारखा प्रोजेक्ट हा नागावला येतोय, ज्याच्यातून इकडल्या स्थानिक विकासाला खूप चालना मिळणार आहे, स्थानिक रोजगार वाढणार आहे, त्याच्यानंतर पर्यटन वृद्धी होणार आहे असा मला विश्वास वाटतो। आणि आपण म्हणजे हे सगळं करत असताना गावाचा आणि म्हणजे इकडलं नैसर्गिकता याचा समतोल म्हणजे सगळं विकास कामं होत असताना निसर्ग आणि विकास कामं हे
एकत्र काम करतील असं आपण बघून नक्की त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि माझा आग्रह नक्कीच असा राहील की स्थानिक तरुणींनी याच्यामध्ये जेवढं काही सहभागी होता येईल आणि म्हणजे आपल्या इकडले स्थानिक तरुणी शहरा ठिकाणी जातात तर त्यांना आज संधी त्यांच्या म्हणजे घराच्या बाजूला उपलब्ध होणार आहे. सोबतच त्यांचे हे जे काही इंटरनॅशनल लेवलचे काही ऍक्टिव्हिटीज इकडे होत आहेत ज्याच्यातून टुरिझम म्हणजे नागावचं टुरिझम ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे की खूप दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्यातून मला वाटतं की प्रोजेक्टच्या माध्यमातून प्लस गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इकडे जे फायनेस्ट म्हणजे आपलं